भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय CRE प्रशिक्षण संपन्न. धुळे शहरातील नकाने रोडवरील श्री मॅरेज लॉन्स या ठिकाणी दिव्यांग विभागातील सर्व शिक्षकांसाठी 3 दिवसीय CRE प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण हे भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रातील 200हून अधिक दिव्यांग विभागातील शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते. तर दिव्यांग विभागातील शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात व प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 100 गुणांची आवश्यकता असते. त्यामुळे सदर 5 वर्षानंतर या ठिकाणी CRE प्रशिक्षण देण्यात येत असते. यात बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी जागरूकता आणि आधार मजबूत करणे या विषयावर 3 दिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी या ठिकाणी श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनीलजी वाघ, शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम सूर्यवंशी, कार्यशाळा अधीक्षिका हिरल वाघ, RCI समन्वयक सुरेश राठोड सर, कोऑर्डिनेटर श्री रोहित मोरे व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर यावेळी 200हून अधिक विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली मार्फत श्री संस्कार मतिमंद मुलीचे बालगृह व कार्यशाळा धुळे येथे CRE प्रशिक्षण 3 दिवसाचं आयोजित करण्यात आलेला आहे. 24, 25, 26 सप्टेंबरला हा CRE प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या CRE प्रोग्राममध्ये धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील 5 ते 10 जिल्ह्यातून विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग शाळेतील शिक्षक या CRE प्रशिक्षणाकरता उपस्थित झालेले आहेत. या प्रशिक्षणामध्ये दिव्यांग शिक्षकांना ज्या काही नवीन गोष्टी अपडेट झाल्या आहेत त्यासाठी हा CRE प्रोग्राम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षणाकरिता धुळे जिल्ह्यातील आणि धुळेमधीलच श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळेच्या मुख्याध्यापिका माझ्यासोबत आहेत. तसेच शाळेतील इतर स्टाफसुद्धा इथे उपलब्ध असून या प्रशिक्षणासाठी ट्रेनर घेत आहेत. नमस्कार. हा जो CREचा शैक्षणिक प्रोग्राम आमच्या संस्थेमार्फत आयोजित केलेला होता त्यात मी कॉर्डिनेटरची भूमिका बजावून या कार्यक्रमाचं आम्ही पूर्ण आयोजन केलेले आहे. त्यामध्ये नवीन पूर्ण राज्यभरातून 200 शिक्षक इथे येऊन हे प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही टॉपिकमध्ये इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी अवेअरनेस या